अगं हे बघ, तुला आईस्क्रीम आवडती ना? अरे सुनबाई झोपलेली वाटतं. जाऊ दे, उठायच्या अगोदर ना स्वयंपाक करून घेते. पटपट स्वयंपाक करून घेते, म्हणजे सुनबाई उठली ना तर जेवण करून गोळ्या घेऊन परत आराम करेल. बिचारी चांगली असते तर किती काळजी घेते ना सर्वांची. हे आई तू हे काय करते? काय करते म्हणजे दिसत नाही का मी स्वयंपाक करते तर? ती महाराणी मस्त झोपली आणि तू चांगला स्वयंपाक करायला लागली लगेच. अगं झोपली तर मग काय झालं? तिला बरं नाही, तुला माहिती नाही का? ते काही पण असो, पण तू ना तिला खूपच डोक्यावर चढून घेतलंय. अगं तर एक दिवस केलं तर काय झालं? रोज तीच करते ना. आणि तू जर आराम करत असते तर मी केलाच असता ना. बस मग करतच. अरे देवा, किती वेळ झाला, स्वयंपाक पण बाकी. आई खूप ओरडतील आता. सुनबाई उठलीस? अगं तुला बरं वाटतंय का? मला ना उठायला उशीर झाला, सॉरी बरं का. नेक्स्ट टाइम असं नाही होणार. अगं त्यात काय, जेव्हा घरची मुलगी झोपते तर सगळे काय म्हणतात, थकली असेल आराम करू द्या. मग सून झोपली तर असं का बरं? सून झोपली तर म्हणतात काम चुकार असेल, तिला कामाचा कंटाळा येतो, तिच्या आई वडिलांचे संस्कार काढले जातात. पण हे बघ, समाजात एक छोटासा बदल व्हायला पाहिजे. मुलीमधलं आणि सुनामधलं अंतर कमी व्हायला पाहिजे. जसं मुलगी ही घरची लक्ष्मी असते ना, तसंच सून पण या घरची लक्ष्मी असते. आणि ती तर या घराला वारीस देते ग. हो आई, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक घरात ना तुमच्यासारखी एक समजूतदार सासू असायला हवी. कारण ज्या घरात सासू नसते ना, त्या घरातील सुनेला कमी वयात खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागत्या.